श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी जीवन आपल्याशी असं वागून जातं की आपण कसलीही चूक न करता शिक्षा भोगतो. हसत राहण्याचा प्रयत्न करतो, पण आतून मन अक्षरशः थरथरतं. लोकांना वाटतं आपण मजबूत आहोत, पण त्या मजबूतीच्या मागे किती रात्री रडून गेलोय हे फक्त आपल्यालाच ठाऊक असतं. कधी नाती तुटतं, कधी कोणी साथ सोडतं, कधी स्वप्न मोडतात, कधी आशा कोसळतात, आणि मग क्षणभर आपल्यालाही वाटतं की बस आता काही उरलंच नाही. पण जीवनाची गंमत अशी की जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हाच नवं सुरुवात होत असते. दुःख हे काही कधी संपत नसतंय, पण माणूस त्यातून उभा राहणं मात्र शिकतो. ज्या वेदनेत आपण हरलो ना, असं वाटतं ना, तीच वेदना एके दिवशी आपली ताकद बनत असते. त्या जखमा आज खोल वाटतात, पण त्याच उद्या अनुभवांची दिवटी बनून आपल्याला रस्ता उजळवतात. श्रोते हो, तुम्ही किती रडलात म्हणून कमजोर नाही, तुम्ही दुखलं म्हणून तुम्ही संपला नाही, तुम्ही थकलात म्हणून तुम्ही हारलेला नाहीत. उलट तुमच्या वेदनेतच तुमची उभी राहण्याची क्षमता दडलेली आहे. तुमच्या अश्रूमध्येच तुमची माती भिजले, आणि त्या मातीतच तुमच्या नव्या शक्तीचा अंकुर उगवणार आहेत. लक्षात ठेवा, जीवनाचा प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवा संदेश घेऊन येतो. काल जे तुटलं ते आज पुन्हा जोडता येतं, काल जे हरवलं ते उद्या नव्यानं मिळू शकतं, आणि काल ज्या जखमीनं आपण कोसळलो तीच जखम उद्या आपल्याला पर्वतासारखी ताकद देईल. श्रोते हो, अश्रूने धुसर झालेल्या डोळ्यांनी जग सुंदर दिसत नाही. फक्त तेच अश्रू जर आपण पुसून टाकलं ना, तर त्या जगातील क्षणही आपल्याला अमूल्य भासत असतात. तुम्ही जगण्यापासून दूर गेलो असं वाटतं ना, पण खरं म्हणजे जीवन तुमच्याकडून नवा प्रकाश निर्माण करण्याची वाट पाहत असते. म्हणून श्रोते हो, स्वतःला थोडा वेळ द्या, मनाला थोडी शांती द्या, हृदयाला थोडा आधार द्या. तुमच्यातली शक्ती पुन्हा जागी होईल. आजच नाही तर उद्या, उद्याच नाही तर परवा, पण निश्चित होईल. कारण तुम्ही पडलेले नाहीत, तुम्ही फक्त थकलाय, आणि जे थकतात ना ते पुन्हा उभे राहत असतात, अधिक ताकदीनं, अधिक तेजानं, आणि अधिक जिद्दीनं. तुमचं जीवन अजून संपलेलं नाही, तुमचा प्रकाश अजून विझलेला नाही, आणि तुमच्या हसऱ्या उद्याचा सूर्य अजून उगवायचा बाकी आहे. बघा, पडते का? पटला तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शोधोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रेम, माया, आपुलकी हे तिन्ही शब्द फक्त शब्द नाहीत, हेच माणसाला माणूस बनवतात. एक छोटं प्रेमळ वाक्य एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. तेव्हा शक्य तेव्हा प्रेम वाढत चला. तुटलेलं मन सुद्धा नव्यानं जुळतं, फक्त त्याला वेळ द्या, स्वतःला साथ द्या. मनावरच्या धुईला साफ होताना त्या वेदनेतूनच नवं बळ जन्म घेतं. तुमच्याकडे किती आहे यापेक्षा तुम्ही जे आहे त्यात किती आनंदी आहात हे महत्वाचं असतं. कारण समाधानच मनाला समृद्ध बनवतं. जगातलं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे मन मोकळं करणं. जे मोकळं बोलतात ते हलके होतात, आणि जे हलके होतात ते पुढे उभं राहू शकतात. हसू फक्त ओठांवर नसतं, कधी कधी ते मनालाही शांत करून जातं. हसवणारी लोक जपा, त्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान असतात. कधी कधी मागं वळून पाहणं चांगलं असतं. वेदना नाही तर अनुभव दिसतो, जखम नाही तर जिद्द दिसते, आणि स्वतःवरचं प्रेम वाढत जातं. अपेक्षा जितक्या कमी असतात तितकं जीवन सुंदर असतं. कारण अपेक्षा तुटल्या तर मन तुटतं,
पण वास्तव स्वीकारलं की मन फुलतं. नाती जपणं शिकायचं असेल तर स्वतःहून पुढे येऊन विचारलं पाहिजे, कसे आहात? एक साधी विचारपूस सुद्धा मनाला ऊब देणारी ठरत असते. ज्यांच्याकडे वेळ असतो ते सबबी देतात, ज्यांच्याकडे स्वप्न असतात ते मार्ग शोधतात. स्वप्नांच्या मागे धावताना कधीच थकू नका. थकवा कसला, मंजिल तर तुमचीच आहे. लोक तुमचं कौतुक करतील किंवा टीका करतील, ते दोन्ही तात्पुरतं असतं. पण तुमचं काम, तुमची प्रामाणिकता यांचा प्रभाव कायम राहतो. म्हणून लोकांसाठी नव्हे तर स्वतःसाठी जगा. तुम्ही कितीही थकलात तरी कधीच हार मानू नका, कारण पुढचा क्षण तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि उद्याचा दिवस तुमचा असू शकतो. स्वतःच्या मनाला समजावणं हे जगातलं सर्वात मोठं शहाणपण आहे. कारण मन शांत असेल तर जग कितीही गोंधळलं तरी आपण स्थिर राहू शकतो. सत्य बोलण्याची हिंमत आणि सत्य ऐकण्याची तयारी दोन्ही फार कमी लोकात असते. सत्य कडू असलं तरी जीवन गोड करतं. आपल्याला सोडून गेलेली माणसं आठवणीत राहतात आणि आपल्याला सोबत करणारी माणसं आशीर्वाद बनतात. कोणालाही दोष देऊ नका. त्याने जे केलं त्यानं तुम्हाला काहीतरी शिकवलेलंच असेल. काळ बदलतो, वेळ बदलते, परिस्थिती बदलते, पण मनातलं चांगुलपण कायम ठेवा. कारण चांगुलपणा हरवला की जगण्याचा खरा अर्थ हरवतो. आपण अपूर्ण आहोत म्हणून माणूस आहोत, पण जे अपूर्ण आहे ते सुंदर आहे. कारण अपूर्णतेतच प्रयत्नांची किंमत असते आणि प्रयत्नातच यशाचा सुवास दडलेला असतो. भावना जपणारी माणसं ही दुर्मिळ असतात, कारण त्यांना नात्याचं मूल्य कळतं. ते कमी बोलतात पण मनापासून बोलतात, आणि अशी माणसं आयुष्यात भेटणं म्हणजे वरदान असतं. मनातल्या विचारांना दिशा दिली की जीवनाला अर्थ मिळतो. नकारात्मकतेच्या गर्दीतही एक सकारात्मक विचार पुरेसा असतो संपूर्ण आयुष्य उजळण्यासाठी. कितीही संकट आली तरी फुलं उमलण्याची ताकद निसर्ग हरवत नाही. तशीच माणसातही परिस्थितीवर मात करण्याची शक्ती असते. फक्त विश्वास जिवंत ठेवा. काही लोक आपल्याला खूप काही शिकवतात, काही प्रेमानं, काही फसवणुकीनं, काही साथ देऊन आणि काही दूर जाऊन. पण प्रत्येकानं शिकवलेल्या धड्यानं आपण मजबूत होत राहतो. हेच आयुष्याचं सौंदर्य आहे. समोरचं जग कितीही गडबडीत असलं तरी मनातून शांतता हरवू देऊ नका. शांत मन हाच माणसाचा खरा आधार आहे, आणि शांत विचार हीच त्याची खरी ओळख असते. ज्याचं मन मोठं असतं त्याला माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावतात, पण हाच माणूस माफ करण्याची ताकद ही मोठी बाळगतो. मन मोठं असणं हीच खरी श्रीमंती आहे. दुखणं प्रत्येकालाच असतं. फरक इतकाच की कोणी ते मनात लपवतो, कोणी स्मितहास्याच्या आड दडवतो. तुमची वेदना तुमची ताकद बनेल जोपर्यंत तुम्ही तिला अश्रूंमध्ये नव्हे तर अनुभवात रूपांतरित करता.
जीवनाची धावपळ सतत चालूच असते. कधी रस्ता चुकतो, कधी माणसं. पण ज्याला स्वतःची दिशा ठाऊक असते तोच माणूस शेवटी मंजिल गाठतो. हळूहळू, सावकाश, पण ठाम पावलांनी. मनातल्या दुखण्याला शब्द नसतात, पण त्या वेदनेतून बाहेर पडायला जिद्द लागते. जग बदलतं, माणसं बदलतात, पण स्वतःवरचा विश्वास बदलू देऊ नका. कारण आपण हारलो तर साऱ्या जगाला आपल्या जिंकण्याला अर्थ उरत नाही.